साहित्य: सुंठ पावडर 40 ग्रॅम, काली मिरी 20 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम, हिरवी मिरची 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, मसाला वेलची 5 ग्रॅम. काली मिरी आणि दालचिनी आपण असे एक एक पदार्थ मोजून घेणार आहोत. सुंठ पावडर 40 ग्रॅम. अशा प्रकारे आपण सर्व मसाले मोजून घेतलेले आहेत. आता हे सर्व मसाले मिक्सरला लावून एकत्र करून घ्यायचे आहे आणि मग चहात वापरायचे. हे सगळे मसाले आपण मिक्सरला लावत आहोत. ह्याच्यामध्ये आता शेवटी सुंठ पावडर मिसळायची. अशा प्रकारे आपली चहा पावडर तयार झालेली आहे. अशा प्रकारे चहा मसाला तयार झालेला आहे. एक कप चहामध्ये आपण एक चिमटी चहा मसाला टाकून आपण चविष्ट चहा करू शकतो. मसाला थोडा थंड झाल्यावर पिशवीत भरायचा आहे. मसाला बनवण्यासाठीचे साहित्य: धने 100 ग्रॅम, शहाजिरे 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, जिरे 40 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, हिरवी वेलची 10 ग्रॅम, तमालपत्र 10 ग्रॅम, काली मिरी 10 ग्रॅम, मसाले वेलची 10 ग्रॅम. मसाला किती तांदळासाठी किती मसाला वापरायचा, प्रमाण किती किलो तांदळासाठी मसाला किती प्रमाणात टाकायचा? हां पुलाव किती किलो? 2 चमचे घालतात. 1 किलो तांदूळ, 1 किलो तांदूळ मिक्स करून 1 किलो वजन की नुसतं तांदळाचं 1 किलो वजन? तांदूळाचं 1 किलो वजन. भाजी वेगळी. 1 किलो तांदूळ असले तर 2 चमचे टाकायचे मसाला. आणि त्या फोडणीत सुद्धा हे घालतात, मसाला वेलची आणि हे जावित्री घालतात आणि मसाला वेलची लवंग दालचिनी ते घातल्यामुळे परत आपण 2च चमचे घालायचे, नाहीतर जास्त होतो. एकदा बनवल्यानंतर किती दिवस वापरता येईल? 6 महिने वापरता येतो. आणि जास्त दिवस जर राहिला तर त्याचा वास जातो, त्याच्यामुळे 6 महिनेच टिकतो. इथे राहिले ग्रामपंचायत भिवंडी आणि राज फाउंडेशन यांनी आम्हाला प्रत्यक्षात चहा मसाला बनवणे शिकवले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. ट्रेनिंग हे छोट्या मुलांसाठी चहा मसाला तयार करण्याचे ट्रेनिंग इथे आयोजित केलेलं होतं. ज्या मुली निर्भय बनतील आणि व्यावसायिकदृष्ट्या आपले भावी नागरिक तयार होतील या दृष्टीने आज त्यांना मसाला ट्रेनिंग देण्यासाठी ग्रामपंचायत निमित्त इथे त्यांना उपस्थित राहायला सांगितलेलं होतं आणि मुलांनी व्यवस्थितरित्या आजचा चहा मसाला ट्रेनिंग घेतलेला आहे. इथून आपले वाल्मिक सर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी इथे उपस्थित राहिलेत आणि आम्हाला ग्रामपंचायतीला चांगल्या पद्धतीत सहकार्य केल्यात आणि ट्रेनिंग घेतलं आणि मी भावीच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा म्हणून देते. आणि ह्या ट्रेनिंगचा तुम्ही घरी जाऊन आपल्या आईला सांगून जास्तीत जास्त उपयोग करा अशी मुलांना मी सूचना करते आणि इथंच थांबते.